नमस्कार मंडळी, एप्रिल महिना चालू आहे. बियाणं, खत, फवारणी, पूर्व मशागत, पेरणी केल्यानंतर आपल्याला काय काय उपाययोजना करावं लागतो, ह्या सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळवणार आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला पाणी नियोजन कसे करायला पाहिजे, बियाणं एकरी किती वापर करण्यात आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे, या बारीक सारीक गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कव्हर करणार आहे. तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक, फॉलो आणि शेअर पण करण्यात यावे. तर इथं बघू शकता शेतकरी बांधवांनो, सगळ्याच शेतकऱ्याला आता हे बघू शकतात मिनी स्प्रिंकलर काही शक्य नाही. बरेच शेतकरी रेन पाईपचा किंवा फ्लड पाणी किंवा स्प्रिंकलरचा वापर करत असतात. पाणी कोणत्या वेळेस देणं गरजेचं आहे ते पण थोडक्यात मी कळवणारच आहे. आता बघू शकता तिथं एक समान उगवण झालेली आहे. रेन पाईप आपलं मिनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी दिल्यामुळे कसल्याही प्रकारची उगवणीमध्ये पुढे मागे होत नाही. 100% जमिनीच्या चारही बाजूनं एक लेवल उगवण होत असते, कारण की पूर्ण रीतीनं चारही बाजूनं पाणी मिळत असल्यामुळे काही अडचण शेतकऱ्यांना भासत नाही. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची जर लागवड करायची असेल तर जे काही जमीन तुमची गहू पिकाची असेल किंवा हरभरा पिकाची असेल, तत्पूर्वी जमिनीला चांगल्या रीतीनं फनवून घ्यावं लागत असतो. रोटर केल्यानंतर स्प्रिंकलरच्या साह्याने किंवा रेन पाईपच्या साह्याने अगोदर पूर्ण रीतीनं जमीन चांगली ओली गरगरीत भिजवून काढायची. जसंही वापसा कंडिशन आल्यानंतर आपण पेरणी करू शकता येतं सध्याला या दिवसामध्ये. तर मित्रांनो, जसंही तुमची जमीन ओली केल्यानंतर वापसा कंडिशन आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पेरणीला चालू करू शकतात. एकरी बियाणं सध्याला जर जमीन तुमची अशी काळी जर असेल तर एकरी बियाणं 40 किलोपर्यंत वापर करण्यात यावे. जर हलकी मध्यम पाणी फास्टली निचरा होणारी असेल तर तुम्ही 45 किलोपर्यंत एकरी बियाणं वापर करू शकता. तर शेतकरीची जमीन काळी आहे, शक्यतो करून जमिनीची निवड जी आहे एप्रिल मे महिन्यामध्ये काळी जमीन सिलेक्ट करायची, जेणेकरून पाणी धरणारी वापसा कंडिशन लवकर येणार नाही अशी जमीनचा वापर तुम्ही करू शकता. येतं मित्रांनो, राहिला विषय फवारणी असेल किंवा खत असेल किंवा खुरपणी असेल, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बरेच शेतकरी म्हणत असतात की साहेब रेन पाईप आपलं तणनाशकाचा वापर करणे गरजेचं आहे का. गावठी कोथिंबीर जर असेल, गावरान बियाणं जर असेल शेतकरी मित्रांनो, तर तणनाशकाचा वापर सहजासहजी आम्ही तर कुणाला शिफारस करत नाहीत, आम्ही स्वतः पण वापर करतच नाहीत. पण तुम्ही तणनाशक टाळण्यात यावे. आता इथं शेतकरी तर जसंही बियाण्याची उगवण झाल्यानंतर 20 आणि 22 दिवसाच्या दरम्यान खुरपणी करून घेत असतात. खुरपणी केल्याने पाणी देऊन जी माती जी घट्ट जे आलेली असते, माती पण मोकळी होते. बऱ्यापैकी तुमची प्लॉटची वाढ वगैरे होत नसेल तर एखाद्या वेळेस थोडं युरियाचा डोस देऊन बरेच शेतकरी खुरपणी करत असतात, त्यानंतर फवारणी घेत असतात. तुम्ही पण तशीच पद्धत करू शकता. येतं गावठी कोथिंबीरसाठी सहजासहजी तणनाशक एप्रिल मे महिन्यामध्ये टाळण्यात यावे, जेणेकरून आपल्याला माल जास्तीत जास्त उत्पन्न क्वालिटी टिकवणे हे गरजेचं असतो. अतिशय महत्त्वाचं आहे की पेरणीसोबत जर जमीन काळी असेल, चुनखडी जमिनीचा शक्यतो करून वापर टाळण्यात यावा. चुनखडी जमिनीमध्ये सहजासहजी कोथिंबीर करू नका. बरेच ठिकाणी प्लॉट पिवळे पडणे किंवा वाढ खुटणे असे प्रकार जाणवत असतात. काळी जमीन घेतल्यानंतर खतामध्ये 24-24-0 आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचं आहे. बीज प्रक्रियामध्ये तुम्ही PST किंवा बावस्कर टेक्नॉलॉजीचा जर्मिनेटर असे हे बेस्ट कॉम्बिनेशन असणारे कोणतेही औषधाचा तुम्ही वापर करू शकतात. बरेच शेतकरी मला म्हणत असतात की तुम्ही सजेस्ट का करत नाहीत बरेचसे औषधं, तुम्हाला जे काही चांगलं वाटतं ते घेऊ शकतात. PST पण बेस्ट आहे, त्याचा पण वापर करू शकता येतं. राहिला विषय पाणी कधी द्यायला पाहिजे. मित्रांनो, कोथिंबीरसाठी शक्यतो करून सकाळी 10-11च्या अगोदर किंवा संध्याकाळी अशा सायंकाळच्या टायमिंगला थंड वातावरणामध्ये तुम्ही पाहू शकतात भर उन्हामध्ये पाणी देण्यात थोडक्यात टाळण्यात यावे. जेणेकरून पाणी जर भर उन्हात जर देत राहिलं तर बाष्पीभवन होत असल्यामुळे बरेच ठिकाणी प्लॉट पिवळे पडणे किंवा तिथल्या तिथं वाढ खुंटणे असे बरेचसे प्रकार जाणवत असतात. आणि सगळ्या शेतकऱ्याला असं मिनी स्प्रिंकलर काय शक्य होत नाहीत, पण रेन पाईपचा तुम्ही वापर करू शकता. येतं रेन पाईपचा एकरी खर्च 8,000 पासून ते 9,000 पर्यंत एकरी खर्च होत असतो. पूर्ण रेन पाईप करणे असं काही शक्य नाही. तुम्ही 2-3 बंडल बी आणलो तर एक आड एक तुम्ही उचलून वगैरे पुढे मागे करू शकतात. तशी पण पद्धत तुम्ही रेन पाईपची करू शकता. येतं मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता हे लातूर, धाराशिव, उस्मानाबाद भागामध्ये बरेच म्हणण्यापेक्षा 100% शेतकरी कास्ती गावरान या व्हरायटीचा वापर करत असतात. कारण की या व्हरायटीला थोडं मार्केटमध्ये मागणी पण चांगली असते आणि गावठीमध्ये टॉपमध्ये चालणारी हेच व्हरायटी सध्याला पूर्ण रीतीनं महाराष्ट्रभर चलत असल्यामुळं वापर करायला काय हरकत नाही. या बियाण्याची बरेच शेतकरी म्हणतात की किती टेम्परेचरपर्यंत उगवण होत असते. आता माझ्या अनुभवानुसार वैयक्तिकनुसार मी 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत पण या बियाण्याची एक समान उगवण झालेली आहे. तर तुम्ही कास्ती गावरानची बियाणे एकदम ओरिजिनल वापर करू शकता. येतं आणि मित्रांनो,
फवारणी जी असेल शक्यतो करून फवारणी सकाळच्या टायमिला किंवा संध्याकाळच्या टायमिला घेणं गरजेचं आहे. फवारणीमध्ये तुम्ही आता प्लॉटच्या सिच्युएशननुसार डिपेंड असते फवारणी कोणतं घेणं गरजेचं आहे ते तसं मी तुम्हाला सांगतच जाईल. राहिला विषय इथून पुढे सर्व तुम्हाला कोथिंबीर पिकाची माहिती जर हवी असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक फॉलो आणि शेअर पण करण्यात यावे. सोबतच तुम्हाला कास्ती गावरांची बियाणं जर हवे असेल तर एकदम खात्रीशीर बियाणं तुम्हाला जर पाहिजे असेल तर वरील नंबरला तुम्ही संपर्क साधून सर्व डिटेल्स बियाणं मागून घेऊ शकता. तुम्हाला माहिती पण मिळत जाईल. तोपर्यंत आपल्या सर्वांची खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद मित्रांनो.